नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वैकुंठवासी अर्जुन पार्टे यांच्या स्मरणार्थ 2500 वृक्षांचे वाटप। आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचा सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम। वैकुंठवासी हबप अर्जुन दगडू पार्टे यांच्या स्मरणार्थ आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेमार्फत उत्तर कार्याच्या दिवशी पोलादपूर तालुक्यात 2500 वृक्षांचे वाटप करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात पार पडला। संस्थेमार्फत प्रतिवर्षी पोलादपूर तालुक्यात हजारो वृक्षांचे वाटप करण्यात येते। संस्थेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर तसेच ग्रामीण अध्यक्ष हरिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। मात्र संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक वैकुंठवासी अर्जुन पार्टे यांच्या आकस्मिक निधनामुळे संस्थेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। समाजातील प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे हजरजबाबी व स्पष्ट वक्ते व्यक्तिमत्व म्हणून अर्जुन पार्टे यांची ओळख होती। गावाच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड असायची। असा हरहुन्नरी कार्यकर्ता गमावल्याने संस्थेने त्यांच्या स्मरणार्थ 2500 वृक्ष वाटपाचा संकल्प राबवला। या उपक्रमात आंबा, काजू, कोकम, जास्वंदी यांसह विविध फळझाडांचे वाटप करण्यात आले। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या उक्तीप्रमाणे अर्जुन पार्टे यांच्या विचारांना व कार्याला वृक्षांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला। कार्यक्रमात संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरिभाऊ पवार, कार्याध्यक्ष गणेश मालुसरे, कार्यवाहक अध्यक्ष चंद्रकांत मोरे, वैद्यकीय मदत पक्षाचे संस्थापक कृष्णा कदम तसेच जनसेवा व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना अध्यक्ष निलेश कोळसकर म्हणाले की वैकुंठवासी अर्जुन पार्टे यांच्या स्मरणार्थ 2500 वृक्षांचे वाटप करण्यात येत आहे। या वृक्षांचे संगोपन आपल्या मुलांप्रमाणे करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदीप जाबडे, पोलादपूर, रायगड। संघटनेचे खूप मोठी व्यक्ती आणि आम्हा सर्वांचे वरिष्ठ कैलासवासी अर्जुन दगडू पार्टे आमचं खंबीर साथ आम्हाला तालुक्यामध्ये लाभणारा व्यक्तिमत्व। आम्ही जरी कुठं चुकलो तरी आम्हाला सांगून समजावून सांगणारे व्यक्ती आज आमच्यामध्ये नसल्यामुळे त्यांच्या उत्तर कार्या दिवशी आम्ही त्यांची आठवण सदैव आपल्या सर्वांच्या पाठी राहावी व शब्दात राहावी म्हणून हे वृक्ष रोपं वाटप आमचे संस्थापक साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने आज अर्जुन दादाची आठवण आयुष्यभर राहावी या कार्याने हे एक शुभ कार्य आम्ही छोटंसं करत आहोत। खरं सांगायचं तर अर्जुन दगडू पार्टे हा माझा 1999 पासूनचा एकदम जिवलग मित्र। त्याच्या अशा अचानक जाण्यानं खरी जी समाजावर जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघण्यासारखी आणि त्या माध्यमातून तो आपली माती आपली माणसं संघटनेचा एक खंदा कार्यकर्ता होता। आपली माती आपली माणसं ही संघटना वाढवण्याकरता त्याच्यामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये त्याच्या सिंहाचा वाटा असेल, पण त्याच्या अचानक जाण्यामुळे जी तालुक्यात पोकळी निर्माण झाली आणि त्याच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली म्हणून आपली माती आपली माणसाने जे 2500 वृक्ष या ठिकाणी लावण्याचा जो संकल्प आहे त्याला खरोखरच मी धन्यवाद देतो आपली माती आपली माणसं संघटनेला। आणि अशा माणसाच्या उपरोक्त म्हणजे त्यांच्या पश्चात त्याची आठवण म्हणून काहीतरी राहावं म्हणून हा उपक्रम राबवलेला आहे। मी माझ्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जुन दगडू पार्टे यांना तसंच आपली माती आपली माणसं या संघटनेच्या माध्यमातून या अर्जुन दगडू पार्टे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। तसं पाहिलं तर अर्जुन दादांना बरीच वर्ष मी त्या ठिकाणी ओळखतोय समाजामध्ये, पण स्पष्ट बोलायचं तर समाजामध्ये काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं अर्जुन दादांना दाखवण्यात आलं। आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेमध्ये काम करायला ज्या दिवशी मी सुरुवात केली त्या दिवशी या कुटुंबाशी अतिशय जवळीक पुन्हा एकदा समाजामध्ये आली। मी पाहिलं की प्रत्येक कामात संघटनेचं वरिष्ठ मार्गदर्शक पद त्यांच्याकडे होतं। काम करण्याची पद्धत सगळ्यांशी प्रेमानं बोलणार, प्रत्येक माणूस भेटला त्याच्याशी
थांबून त्याची वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या चौकशी करणं आणि प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आज खऱ्या अर्थानं अर्जुनदादा आपल्यामध्ये नाही. आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वच टीम सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत. एवढा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी संघटनेच्या वतीनं घेतला. त्यानिमित्तानं हे जे वृक्ष आहेत ते ज्या गावागावामध्ये जातील, कारण आपण सगळे एकमेकाशी नाळ आपली जुळलेली आहे. कोण कुणाचा मेवना आहे, कोण कुणाचा मामा आहे, कोण कुणाचा काका आहे. आणि अर्जुनदादाच्या स्मरणार्थ ते रोप प्रत्येकजण आपल्या शेतामध्ये लावणार आहे, ते वाढणार आहे. भविष्यात ते आंब्याचं झाड कुणाला फळ देणार आहे, कुणाला सावली देणार आहे. आणि तोपर्यंत अर्जुनदादाच्या ज्या आठवणी आहेत तोपर्यंत सतत या समाजाच्या स्मरणात राहाव्या यासाठी संस्थापक आणि अध्यक्षांचं हा जो उपक्रम आहे त्याला मनस्वी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देऊन अर्जुनदादांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद.